नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनलाभ होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये आपल्याला काही शुभ लक्षणे जाणवतात, ते काय असतात किंवा भरपूर पैसा आपल्याकडे येणार आहे, आपल्या कष्टाला योग्य ते फळ मिळणार आहे, आपण धनवान होणार आहोत, याआधी आपल्याला काही लक्षणे आपल्या घरात जाणवतात, ती कोणती आहे जेणेकरून आपण समजू शकतो की आपल्या कष्टाला योग्य ते फळ मिळणार आहे, ते आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। त्याचबरोबर जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर आपण ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड वेगवेगळे आपण उपाय सेवा सांगत असतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या राशींचे राशी भविष्य पण आपण सांगत असतो। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हाला अगदी बेसिक काहीतरी सुरुवातीला सांगते, ते म्हणजे बघा, जसं की आपला उजवा डोळा फडफडणे, आपल्या उजव्या हाताला खाज येणे, आता कोणी याला अंधश्रद्धाही म्हणू शकतं, पण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही शुभ लक्षणं पण मानली गेली आहे। त्याचबरोबर बघा, आपलं लक्ष असतानाही दूध तापवताना दूध ओतू जाणं गॅसवर, हे पण एक शुभ लक्षण आहे की घरामध्ये खूप छान असं काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे, याचं एक लक्षण आहे। हे खूप बेसिक लक्षण आहे, पण तुम्हाला अगदी ज्योतिषशास्त्रानुसार जे परफेक्ट काही लक्षणं आहे ते सांगते। त्यातलं पहिलं म्हणजे बघा, घरामध्ये अनपेक्षितपणे सुवास येणं। म्हणजे बघा, कधी कधी घरामध्ये अचानक चंदन, केवडा असेल किंवा मोगराचा असं सुगंधी वास येतो। म्हणजे अचानक आपण काहीही घरामध्ये अगरबत्ती धूप लावलेला नाहीये तरीही अचानक आपल्याला वास येतो, तर हे एक देवी देवताचं प्रसन्न होण्याचं चिन्ह मानलं गेलं आहे। त्याचबरोबर बघा, आपल्या घराच्या समोर लावलेली तुळस असेल किंवा इतर कोणतीही झाडी असेल, ते अतिशय तजेलदार दिसत असेल, म्हणजे तुळस असेल तर त्याचा पानाचा रंग हा अधिक हिरवा तुम्हाला जाणवत असेल, नवीन कोंब फुटले असेल, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, याचा तो मोठा संकेत आहे। त्याचबरोबर तिसरं म्हणजे घरामध्ये वारंवार पांढऱ्या रंगाचा पक्षी किंवा फुलपाखरू येणं। आता पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू हे असतात, कोकिळा नाही पण मग कबूतरही असतो, हे नक्कीच आपल्या आर्थिक उन्नतीचं प्रतीक आणि शुभयोग म्हणून दर्शवले जातात। त्यानंतर आहे बघा, अचानक घरात येणारी शांतता आणि हलकेपणा। म्हणजे घरातील जे काही ताणतणाव आहे ते कमी होणं, घरातलं वातावरण शांत वाटणं, कोणीही कोणासंग न भांडणं, त्याचबरोबर प्रत्येकाचं मन हे अनपेक्षितपणे हलकं होणं, हे धनयोग जवळ आल्याचं एक संकेत आहे। त्याचबरोबर तिजोरीमध्ये किंवा पाकिटामध्ये जर तुम्ही एखादी रक्कम ठेवली असेल खूप दिवसापूर्वी आणि तुम्ही ते विसरून गेले आहात, अचानक ते तुम्हाला सापडणं, तर ही एक स्टेप आहे, पण म्हणतो ना पहिली पायरी आहे की तुम्ही मोठ्या धनप्राप्तीकडे जात आहात, त्याची ही पहिली पायरी आहे। त्याचबरोबर बघा, कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला धनसंबंधित स्वप्न पडणं, मग स्वप्नामध्ये वेगवेगळे चिन्हे त्यांना दिसू शकतात, जसं की सोनं असेल, हिरे असतील, गंगाजल हे एक आपण म्हणतो ना धनापेक्षा कमी नाहीये, गाय असेल, मंदिर असेल किंवा वाहणारा स्वच्छ पाण्याचा प्रवाह असेल। त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये जी देवी देवतांचा फोटो मूर्ती आपण ठेवलेली आहे ना, अचानक त्याच्याकडे बघून कधी कधी त्या मूर्ती ते फोटो इतके तेजस्वी तुम्हाला जर जाणवत असेल, तर नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याचबरोबर बघा, आपण देवघरामध्ये जो तेलाचा दिवा लावतो ना, तेलाचा दिवा लावल्यानंतर दिवा जळत असताना त्या जे वात आहे त्या वातीमध्ये फूल तयार होणं, हे खूप एक प्रभावी लक्षण आहे की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे। त्याचबरोबर घरातील स्त्रीला अचानक गोड बनवण्याची इच्छा होत असेल काहीही कारण नसताना, तर तुमच्याकडे सुख समृद्धी येण्याची ती चाहूल असते। त्याचबरोबर शुभ पाहुणे तुमच्याकडे जर सतत येत असतील, गोड बोलणारे, शांत स्वभावाचे आणि आध्यात्मिक व्यक्ती जर तुमच्याकडे येत असेल, तर नक्कीच धनलाभाचे संकेत हे दिसत आहे। त्यामुळे असे काही संकेत जर तुम्हाला जाणवत असेल, तर नक्कीच तुम्ही धनलाभाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहात, हे लक्षात घ्या। त्यामुळे
असे संकेत असेल तर दुर्लक्ष करू नका. तुम्ही जे काही कष्ट करताय ते कष्ट करत राहा, कारण तुम्हाला कधीही अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. आता कोणी याला अंधश्रद्धा म्हणेल तर कोणी श्रद्धेचा विषय आहे, ज्याचा त्याच्या श्रद्धेचा विषय आहे आपण असं म्हणू शकतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे काही 10 लक्षणं सांगितलेली आहे, जेणेकरून जर आपण धनलाभ होणार असेल तर त्याआधी हे लक्षणे आपल्याला आपल्या घरात जाणवतात. नक्कीच तुम्हीही करू म्हणजे तुम्ही बघा की तुम्हाला हे असे लक्षणं कधी जाणवले का, आणि जर जाणवले तर त्यानंतर काय धनलाभ झालाय, जाणवले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली आहे कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद.